नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बाही जोडताना कमी पडते किंवा अस्तर कमी पडते किंवा ब्लाऊज जो काठ असतो तो कमी पडतो यावरती मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, बघा कशा प्रकारे आपल्याला हे कमी पडलेली बाही पूर्ण शिवून घ्यायची आहे। ते आता मी जो आपला ब्लाऊजचा आतला भाग आहे तो मी दोन्ही साईडला थोडा थोडा जोडून घेणार आहे। त्यानंतर आता हा जो कपडा जोडलेला आहे त्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची, जेणेकरून तो कपडा निसटणार नाही किंवा फिसकणार नाही। आता एवढाच कपडा आपल्याला दुसऱ्या साईडला जोडायचा आहे आणि हा कपडा आपल्याला जे जोडलेला आहे तो शिलाई मार्जिन मध्ये जातो, त्यामुळे दोन्ही साईडला सारखाच कपडा आपल्याला जोडायचा आहे। आता दुसऱ्या साईडला मी तशाच प्रकारे जोडून घेणार आहे आणि त्यावरती एक दाबटीप टाकून घेणार आहे। तर यावरती परत एक दाबटीप टाकून खालचा कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो कट करून घ्यायचा आहे। सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आता बघा, आता हे दोन्ही कोपरे जोडल्यानंतर आता आपण जे आपण अस्तरची बाही कट केलेली आहे त्यालाही थोडा थोडा आपण कपडा जोडून घेतलेला आहे, तो शिलाईमध्ये जातो। आता हे आपण बाही जोडून घेऊयात एकमेकावर। जो जोडलेला कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि अस्तरचा कपडा मी उलट दिशेने ठेवून आता जोडून घेणार आहे। त्यानंतर आता यावरती एक दाबटीप टाकून घेऊयात आपण। दाबटीप टाकल्यावर काय होतं, फिनिशिंग छान येते। आता ही दाबटीप टाकली त्यानंतर आता आपण ही बाही खालच्या दिशेने जोडून घेऊयात। आता वरच्या साईडला कशी बाही जोडायची तेही बघून घ्या। आता मापाच्या ब्लाऊजनुसार मी एक बाही जोडलेली आहे, तशीच सेम मार्किंग करून आता आपल्याला तिथून ती बाही जोडून घ्यायची। त्यामुळे मी आता ही अशी मार्जिन करून घेते आणि त्याच साईडने आता आपल्याला शोल्डरवरती ही बाही जोडायची आहे। आता एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊयात आणि त्यानंतर आता समोरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला समोरचा भाग कसा काढायचा असतो बघा, अर्धा इंचाची मधोमध मार्किंग करून आपण हे मच्छी कट म्हणतात त्याला, तो कट आपण काढून घेऊयात, म्हणजे हे भाग आपल्याला समोरच्या साईडला जोडायचा असतो। आता हे शोल्डरच्या मधोमध आता आपण जिथं छोटासा कट केला होता तिथून आता ही बाही मोजायची आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून ही बाही जोडून घ्यायची आहे। आता तुम्हाला मी फिटिंग करून पण दाखवते की आपली ही बाही जी जोडलेली आहे ती आपल्याला उगाच थोड्याशा प्रमाणामध्ये दिसते, थोडासा जॉईंट मारलेला। आणि एक साईडला जर तुम्ही बाही जोडली तर ती समोरच्या साईडला येऊ द्यायची, शक्यतोवर मागच्या साईडला बाही आपण जोडलेला भाग गेला नाही पाहिजे। बघा, दोन्ही साईडची दाखवते मी तुम्हाला, एकदम अर्ध्या इंचाच्या मार्जिन इतकी जॉईंट दिलेला दिसतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला यावरती कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूयात परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।